दर्शक हो नमस्कार। एकंदरीतच कोल्हापुरात पावसाळा आता जोरदार सुरू झालाय। पंचगंगा पाणी पातळी ही धोक्याच्या इशारा देत नसली तरी ती जेमतेम अवस्थेत आहे। कधीही विसर्ग वाढू शकतो। धरणाच्या बॅकवॉटरला जर पाऊस झाला जोरदार तर विसर्ग वाढू शकतो आणि पंचगंगा पाणी पातळी काही तासातच धोक्याची पातळी गाठू शकते। तर कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या घडीला काय अवस्था आहे? कोणते बंधारे पाण्याखाली आहेत हे व्हिडिओतून आपण पाहूया। आजच्या घडीला आपण पाहिलं तर सध्या रुई येथील पाणी पातळी आहे 54.5 इंच। इथं इशारा पातळी आहे 67 फूट। ही इशारा पातळी असून धोका 70 फुटाला आहे। त्यानंतर इचलकरंजीत सध्याची पाणी पातळी ही 50 फूट 4 इंच आहे। इचलकरंजीचा इशारा पातळी ही 68 फूट आहे आणि धोका पातळी ही 71 फूट आहे। हे अजून धोका पातळीला बराच अंतर आहे। त्यानंतर तेरवाड बघायचं झालं तर सध्या पाणी पातळी ही 47 फूट असल्यानं तेरवाड इथली सध्याची पाणी पातळी 47 फूट आहे। तेरवाडची इशारा पातळी 71 फूट आहे आणि धोका पातळी 73 फूट आहे। त्यामुळे ते पण कसं इशारा धोक्याचा इशारा अजून लांब आहे। त्यानंतर शिरोळ येथील पाणी पातळी बघायचं झालं तर सध्याच्या घडीला 37.9 इंच आहे। इथं धोक्याच्या पातळी आहे ही 78 आणि इशारा पातळी आहे 74। त्यानंतर नरसिंहवाडी बघायचं झालं तर सध्याची पाणी पातळी ही 68 फूट आहे। नरसिंहवाडीमध्ये इशारा पातळी साधारण 65 फूट असून धोका पातळी 68 फूट आहे। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजाराम बंधाऱ्याची सद्यस्थिती काय आहे असा कोल्हापूरकरांना प्रश्न पडलेला असेल तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळच्या सत्रात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 25 फूट 1 इंच आहे इतकी नोंदवली गेली आहे। बंधाऱ्यातून सध्या 19,706 क्युसेक्स इतका विसर्ग होत आहे। तर तेथील नदीचे इशारा पातळी ही 39 फूट आहे आणि धोका पातळी 43 फूट आहे। सध्या जिल्ह्यात 17 बंधारे हे पाण्याखाली आहेत। त्यामुळे नागरिकांना जिल्हा प्रशासनानं आवाहन केले की नदीच्या काठी आणि सखल भागात नागरिकांनी सतर्क राहावे। नदीपात्रात किंवा पाण्याजवळ जाणे शक्यतो टाळावे। प्रशासनाकडून वेळोवेळी सूचनांचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जाते। आणि आजच्या घडीला 20 जून रोजी सकाळी सत्रात एकूणच 17 बंधारे हे पाण्याखाली असल्याची कोल्हापूरातली स्थिती आहे। तुम्ही कोल्हापुरातल्या कुठल्या भागात राहता? तुमच्या इथं पाण्याची पातळी काय आहे? काय वाटते तुम्हाला? आम्हाला कमेंट करत नक्कीच सांगा आणि अपडेट राहा डिजिटल कोल्हापूर सोबत। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।